पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, माझी सेवा दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता, रामकृष्णी कथा दिंडी ध्वजा जयांचे केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो वचन अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्यांच्यास पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभीर. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या,
मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ. आपल्या पुण्य पावन अशा या श्री क्षेत्र जळकोट तालुका जळकोट जिल्हा लातूर या पुण्य पावन नगरीमध्ये महात्मा फुले शैक्षणिक संकुल या शैक्षणिक संकुलामध्ये या शैक्षणिक संकुलाचे सन्माननीय चैतन्य मूर्ती श्रीहरी रामकृष्ण पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित या कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित असणारे सर्व सुजान असे रसिक श्रोते, सुजान असे नागरिक, सर्व भाविक भक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या साथीला असणारे माझेच नावकरी हरिभक्ती पारायण अविनाश महाराज धामणगावकर, हरिभक्ती पारायण रामेश्वर महाराज शेलदकर, हरिभक्ती पारायण रोहित महाराज ढोर सांगवीकर आणि ज्यांची संस्था इथं साथीला आहे ती श्री संत गोविंद माऊली संस्थान वांजर खेडेकर, उपस्थित विनेकरी बाबा, उपस्थित सर्वच विचार मंचावरील सगळे मान्यवर, साऊंड सिस्टीम वाले आदी करून महात्मा फुले शैक्षणिक संकुलातले सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आहे ते सन्माननीय आपल्या या शैक्षणिक संकुलाचे सन्माननीय प्राचार्य, महाराष्ट्रातील नामवंत असे कथाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आत्ताच ज्यांचं पुस्तक पुणे विद्यापीठाला लागलेलं आहे असा बहुमानाचा तुरा ज्यांच्या शिरपेचामध्ये रोवला गेला आहे ते आपले सन्माननीय प्राचार्य आदरणीय कळसे सर, ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आहे ते महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आमचे परमस्नेही आदरणीय केदार सर आणि ज्यांच्या माध्यमातून इथं येता आलं ते आमचे परमस्नेही पांडे सर आणि ज्यांनी मला इथं बोलवलं ते ज्यांचा आज पुण्यस्मरण सोहळा आहे ते चैतन्य मूर्ती श्रीहरी रामकृष्ण पाटील यांचे तीनही चिरंजीव, त्यामध्ये सन्माननीय नागनाथ श्रीहरी पाटील जे मला वाटतं दारूबंदी अधीक्षक म्हणून ज्यांनी आता सेवानिवृत्ती घेतलेली आहे ते आदरणीय नागनाथ श्रीहरी पाटील, तसेच त्यांचे दुसरे सुपुत्र जे ह्या शैक्षणिक संकुलाचा सगळा पदभार राजकीय क्षेत्रामध्ये राहून सांभाळतायत ते सन्माननीय श्री चंदन श्रीहरी पाटील आणि जे आता एपीआय म्हणून नांदेड शहरामध्ये कार्यरत आहेत ते सन्माननीय रामकृष्ण श्रीहरी पाटील आणि या कार्यक्रमाच्या सन्माननीय ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला ते आमच्या आई या सर्वांच्या चरणावर साष्टांग असा प्रणिपात करून त्यांचे नातेवाईक, उपस्थित सर्व श्रोतावर्ग ज्यांना ज्यांना वारकरी संप्रदायाची आवड आहे ते राहिलेले थांबलेले सगळे जे गुणीजन श्रोते त्या सगळ्यांच्या चरणावर मी प्रार्थना करतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, टाळी हा
चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा. याचा बेस कमी करून ट्रबल वाढून मॉनिटरला आणि इतर प्रॉपर आवाज द्या. मी फक्त फार सुंदर सिस्टम आहे तुमची, तुम्ही बऱ्याच भागात असता. फक्त बोलत असताना इको सगळा घालवा. मी जर गायलो, रामेश्वर बुवांनी इकडून दोघांनी जर माझ्यावर कृपा केली, माझ्यातला जर भीमसेन जोशी जागा झाला तर फक्त इको द्यायचा, बाकी एकदम प्लेन आवाज फक्त वाढवून द्या. विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. पण या लेकरांना शैक्षणिक संकुलामध्ये आपल्या शैक्षणिक संकुलाची उभारणी करणाऱ्या महापुरुषाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं विचारांची प्रदान व्हावी म्हणून जर तुम्ही अट्टहास केला ना, त्याबद्दल संयोजकांचे मी मनातून अभिनंदन करेल. कारण शाळेमध्ये हे होणं काळाची गरज आहे. महात्मा फुलेंच्या नावानं आपली ही शैक्षणिक संस्था आहे आणि या शैक्षणिक संस्थेचा उद्देश सांगत असताना प्रास्ताविकेमध्ये चंदन पाटलांनी जी भूमिका मांडली, चंदन पाटील बोलता बोलता असं बोलले की मी हे बोलणं संयुक्तिक नाही, दोन महाराज स्टेजवर बसलेत म्हणून ते बोलताना असं म्हणले की मंदिर नाही बांधलं तरी हरकत नाही, परंतु शाळा उभारल्या पाहिजेत. आणि ते नंतर वाटलं महाराजाला आवडायचं नाही, पण महाराष्ट्रातला एकमेव असा महाराज आहे ज्या महाराजाला हीच गोष्ट आवडते. मी गावागावात सांगतो, गावातलं मंदिर छोडून ये नसलं तरी चालेल, पण जिल्हा परिषदची शाळा चांगली असते. आणि हे गरजेचं आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेबांनी व्याख्याच केली होती, शील, क्षमा, नम्रता. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अगोदर शिका, नंतर संघटित व्हा आणि तिसऱ्या पायरीला संघर्ष करा. या तीन गोष्टी. नेल्सन मंडेला नावाचा एक तत्ववेत्ता आहे, ज्यांनी वाचला असेल त्याचं ते वाक्य तुम्हाला मला फार वाक्य आवडतं. शिक्षणाची डेफिनेशन सांगत असताना तो असं म्हणतो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. काय व्याख्या आहे? इंग्रजीतली व्याख्या, नंतर मराठीत मी त्याचं ट्रान्सफर करेल. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद ही फक्त शिक्षणामध्ये आहे, असं नेल्सन मंडेलाचं म्हणणं आहे. आता माझ्याकडे या जगाला बदलण्याची ताकद जशी शिक्षणामध्ये ना, तशी या जगाला एकत्रित आणण्याची ताकद ही फक्त वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून मी वारकरी संप्रदायाचा पाहिजे. टेक्नॉलॉजीचा काळ आहे बाबू. या काळामध्ये कोण कीर्तनकार आणायचा, कोण वक्ता आणायचा, एका मिनिटामध्ये युट्यूबला लोक सर्च करतात. पत्रिका वाचली की मग पत्रिका वाचल्याबरोबर नाव सर्च करतात आणि नाव सर्च करून मग ठरवतात जायचं का नाही, बोलवायचं का नाही. वर्तमानामध्ये सगळा टेक्नॉलॉजीचा काळ आहे. सरांनी प्रसार माध्यमावरचं एक फार चांगलं कळसे सरांनी पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लक्षात येईल. एक गुगल नावाच्या सिस्टमवर एकदा क्लिक केलं की सगळ्या गोष्टी सर्च होतात, सगळ्या गोष्टी सर्च होतात. तुम्ही बारकाईनं पहा, सगळी माहिती मिळते, सगळी माहिती. सोडावं, आता आम्ही महाराष्ट्रावर फिरतो. काल मी अजिंठ्याच्या पलीकडे होतो, काल रात्री अजिंठ्याच्या पलीकडून कार्यक्रम करून इथं आलो. उद्या ज्ञानोबारांचा समाधी सोहळा असल्यामुळे परवाला मला लगेच इथून आळंदीला जायचे रात्र. 12व्या शतकात टेक्नॉलॉजीचा ट सुद्धा नव्हता, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मांडली. म्हणजे वारकरी संप्रदाय किती पुढचा विचार करणारा संप्रदाय, आणि त्याचा मी अनुयायी आहे, त्याचा मी पाईक आहे, याचा मला अभिमान आहे. एका शैक्षणिक संकुलामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो. महात्मा फुलेंच्या नावानं हे संकुल आहे. तसा विचार केला तर वारकरी संप्रदायाची लोक महात्मा फुलेंच्या विचारांना मानत नाहीत, कारण महात्मा फुलेंचे विचार त्यांना समजले नाहीत असं माझं मत आहे. महात्मा फुलेंनी राणी व्हिक्टोरियाच्या दरबारामध्ये उभं राहिल्याच्या नंतर राणी व्हिक्टोरियाच्या दरबारामध्ये उभं राहून महात्मा फुलेंना जेव्हा पुरस्कार राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात जाहीर झाला होता इंग्रज गव्हर्नमेंट कडून, जरा इतिहास वाचला पाहिजे, इतिहासाचे अभ्यास काय तिथं हे पोरांनो. तेव्हा त्या राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात उभे राहणारे महात्मा फुले असं म्हणतात की मला तुम्ही पुरस्कार देऊन सन्मानित करू नका, त्याच्यापेक्षा माझं पोट भागल असा एखादा कॉन्ट्रॅक्ट, एखादं गुत्त, एखादा रस्ता, एखादा पूल बांधायचं मला कॉन्ट्रॅक्ट द्या. म्हणून खडकवासला धरणाच्या पाठीमागचा जो बंधारा आहे तो बंधारा महात्मा फुलेंनी बांधला. मुंबईला जात असताना जो कात्रजचा बोगदा लागतो तो बोगदा सुद्धा महात्मा फुलेंनी बांधला. म्हणजे ज्या महापुरुषानं पुरस्कारापेक्षा पोटाचा प्रश्न आर्थिक घडी व्यवस्थित बसवायला समाजाला शिकवलं ना, त्या महात्मा फुलेंच्या नावानं आपलं शैक्षणिक संकुल आहे. त्या वडिलांचा इतिहास मला केदार सरांनी आणि कळसे सरांनी लेख पाठवला, तो लेख वाचला मी. आणि तो लेख वाचल्याच्या नंतर 200 रुपये महिन्याच्या हाजरीनं बँकेमध्ये सुरुवातीला लागले, नंतर 100 रुपये वाढले, 300 रुपये हाजरीनं शिक्षक झाले. आणि शिक्षक झाल्याच्या नंतर देवणी, जळकोट, मला वाटतं वांजरवेढा सगळ्यात जास्त, काही कुठं
आणि तांदूळजा नावाच्या गावात सगळ्यात जास्त शिक्षक म्हणून सेवा केली आणि त्यानंतर बहुजनांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा गेली पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे काही मोजके नाव आहेत त्या मोजक्या नावापैकी आपल्या वडिलांचंही नाव इथून पुढच्या इतिहासाच्या यादीमध्ये 100% येईल. कारण हा भाग म्हणजे डोंगरदऱ्याचा आणि कापूस पिंजणाऱ्याचा हा भाग आहे आणि या भागामध्ये शिक्षणाची गंगा घेतली पाहिजे. हे पोरांनो, माणूस शिकला तर प्रगती होईल, माणूस शिकला तर उद्या उंच स्तरावर जाईल. पण एकच वाक्य सांगतो, आमच्या काळामध्ये आमच्याकडे शैक्षणिक संसाधनं नव्हती पण शिकण्याची इच्छा तीव्र होती म्हणून आज आम्ही इथं बसलेलोय. आयुष्यात शिक्षणाची इच्छा जास्त असली ना हे असं वैभव उभा राहतं हे आपल्याला याच्यातून लक्षात येईल. इच्छाशक्ती दांडगी असली पाहिजे आणि त्याच इच्छाशक्तीच्या बळावर हे सगळं उभा करत असताना चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग खरं तर प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे आणि प्रथम पुण्यस्मरण एका चांगल्या माणसाचं प्रथम पुण्यस्मरण आहे म्हणून मुद्दामून हा अभंग सेवेकरिता निवडलाय. जो वारकरी संप्रदायाचा माणूस आहे त्या प्रत्येकाला हा अभंग पाठच असला पाहिजे आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी संप्रदायाचाच नाही असं म्हणलं तरी काही हरकत नाही. विठ्ठला गेल्या दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. अरे मरायचं प्रत्येकाला, तुम्हाला मला प्रत्येकाला मरायचंय पण आपण मेलो ना तरी कीर्ती रूपानं शिल्लक राहिलं पाहिजे. सगळे महापुरुष आपल्यातून गेले पण विचारांनी आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहे. ज्ञानोबा आहे उद्या समाधीचा सोहळा होणार पण ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं जिवंत आहे. माणूस जाणार आहे, देह जाणार आहे, माणसाचं कर्तृत्व शिल्लक राहतं. गुरु ठाकूर नावाचा माझ्या पीएचडीच्या संदर्भानं कवी आहे आणि त्याची फार गोड ओळ आहे. करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर द्यायला ठरलं पाहिजे. मग असं करतो तो जो माणूस करतो देहरूपानं जातो पण विचारानं शिल्लक राहतो आणि विचारानं शिल्लक राहणाऱ्या माणसाचेच अर्धाकृती किंवा पूर्णाकृती पुतळे होत असतात. पुतळे कोणाचे होत नसतात साहेब, स्मारक कोणाचे होत नसतात. हे स्मारक का करायचे? हे स्मारक प्रेरणा देतात. साहेब चंदन साहेब तुम्ही आल्या मला तुमच्या प्राचार्य महोदयांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेला तर तुम्ही सांगितलं महावीर शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांच्या समोर तुम्ही बसा प्रेरणा भेटते. तुम्ही बोललात स्मारकाचा अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा म्हणून सांगतो, तुमच्या वडिलाचा पुतळा झालाय म्हणून नाही बोलत. स्मारक काय प्रेरणा देत असतात? या जगाच्या पाठीवर माणूस मेल्याच्या नंतर स्मारक होतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारताचा इतिहास आहे. पण भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास वेगळेपणानं सांगायचा असेल तर माणसं जिवंत असताना सुद्धा त्यांचे पुतळे होतात. याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे, मी शिवचरित्राचा अभ्यासक म्हणून सांगतो. दक्षिण दिग्विजयासाठी महाराज निघाले होते, दक्षिण दिग्विजयासाठी. आणि महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाल्याच्या नंतर आंध्र प्रदेशमध्ये गेले आणि आंध्र प्रदेशमध्ये तो घाट नागार्जुन डॅम आहे आत्ताचा. त्या नागार्जुन डॅमच्या त्या जंगलातून महाराज पलीकडे गेले. जगमोहन रेड्डी नावाच्या मुख्यमंत्र्याच्या वडिलाचं तिथं ते हेलिकॉप्टरचा अपघात होऊन निधन झालं होतं. आणि त्या जंगलातून पलीकडे गेल्याच्या नंतर श्रीशैल्य मल्लिकार्जुन नावाचं एक संस्थान आहे, एक देवस्थान आहे, त्याला आपण श्रीशैल्यम म्हणतो. आणि त्या श्रीशैल्यमला महाराज गेले. महाराजांनी दर्शन केलं आणि बाहेर पडल्याच्या नंतर पाहिलं तर मंदिराच्या घाटाचं बांधकाम झालेलं नव्हतं, घाटाचं. आणि त्या घाटाचं बांधकाम करण्यासाठी महाराजांनी पैसे दिले. आताच्या भाषेत सांगायचं झालं, तुम्ही सगळे जाणकार लोक आहे म्हणून सगळं विनोदानं बोलतो, विनोदानं घ्या. आताच्या भाषेत जर एखादा मंत्री इकडे आला असता तर तो म्हणला असता हे आपल्या मतदारसंघात येत नाही. आणि मग आपल्या मतदारसंघात येत नाही तर तिथं विकास कामं करून काय उपयोग? इथले काय मतदार आपल्याला काय देणार? महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले, राजा महाराष्ट्राचा गेला आंध्रात आणि श्रीशैल्यमच्या मंदिराच्या घाटाचं बांधकाम अपुरं होतं. महाराजांनी तिथले घाट बांधले, सगळ्या कारागिरांनी कौतुक केलं. महाराज श्रीशैल्यमच्या मंदिरात आले, मंदिरात दर्शन केलं आणि असा कळसाचं दर्शन करताना महाराजांनी पाहिलं तर मंदिराला 4 गोपूर असतात. 4 गोपूर असतात. एक समोरचं गोपूर असतं, पाठीमागचं इकडलं 4 गोपूर असतात. महाराजांनी पाहिलं 3 गोपुराचं काम झालं होतं आणि 4थं गोपूर शिल्लक होतं. महाराजांनी मिस्त्री लोकांना बोलवलं आणि महाराज म्हणले हे 4थं अपुरं राहिलेलं गोपूर तसं ठेवू नका, त्याचं बांधकाम करा. महाराजांनी पुन्हा अनामत दिली, पुन्हा पैसे दिले, 4थं गोपूर तयार झालं. महाराज दक्षिण दिग्विजयाला पुढे निघून गेले. आता त्या मिस्त्री मंडळी सगळी बसली, कारागीर मंडळी बसली. कारागीर मंडळी म्हणले न जाने कौन सा राजा था, कहां का राजा था, इस हमारे मंदिर में हजारों राजा आए, हजारों राजे गए, मगर किसी ने घाट बांधने का सोचा नहीं, किसी ने गोपुर के बारे में सोचा नहीं. ये अकेला राजा है शिवाजी राजा जिसने हमारा ये गोपुर कंप्लीट किया. तो आपल्याला त्याचा सन्मान केला पाहिजे. कोण म्हणलं? आंध्राचे मिस्त्री म्हणले आपल्याला हे गोपुर केलं पाहिजे.
पाहिजे, आपल्याला त्या राजाचा सन्मान केला पाहिजे, आठवण जपली पाहिजे. काय आठवण जपावी? बसल्या बसल्या त्यातला एक मिस्त्री म्हणलं एक काम करू, आपलं चौथं गोपूर तर बांधलंय आणि चौथ्या गोपुरामध्ये आपल्याला एक मूर्ती बसवायची. कोणाची मूर्ती बसवायची? हा वादच मिटवून टाकू. ज्या राजाने इथं पैसे दिले ना त्या शिवाजी राजाचीच मूर्ती आपण तिथं बसवू. महाराज जिवंत असताना महाराजांचं पहिलं स्मारक. पुन्हा दुसरं महाराजांचं जिवंत असताना स्मारक झालंय, ते पण महाराष्ट्रात झालं नाही, ते पण कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाच्या तालुक्यामध्ये घनवाड नावाचं एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये यल्लम्मा देसाई नावाची एक बाई होती. ती यल्लम्मा देसाई बेळगावच्या किल्ल्याची ठाणेदार होती आणि बेळगावचा किल्लेदार तिचा नवरा होता, मराठ्यांकडून तो मारला गेला होता. तिचा राग होता मनात त्या यल्लम्मा देसाई. तिचे दोन नाव आले इतिहासामध्ये, तिचे दोन नाव आले. गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये तिचं नाव आलेलं आहे सावित्रीबाई देसाई आणि या प्रसंगात तिचं नाव आहे यल्लम्मा देसाई. यल्लम्मा तिकडली, इकडली सावित्री. याच्या दोन कथा आहेत. सकोजी गायकवाड नावाच्या मावळ्यानं अत्याचार केला म्हणून त्याची मुंडकं छाटलं, हा एक इतिहास आहे. आणि दुसरा इतिहास असा आहे की त्याच सकोजीनं त्या मल्लम्मा देसाईला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून महाराजांच्या समोर नेलं. स्मारकांचा विषय समोर नेलं दादा. आणि चंदन साहेब जेव्हा समोर नेलं ना तेव्हा ती माय माऊली निघाले एक लेकरू होतं तिचं तानेलं. त्या तानेल्या लेकराला असं कडेवर घेतलं, शिवाजी महाराजांच्या दरबारात जाऊन उभी राहिली. हे बाळांनो, शिवाजी महाराजांच्या दरबारात उभी राहिली, महाराजाच्या सिंहासनावर बसलेली ती माय माऊली समोर उभी. त्या माय माऊलीनं पोटापासलं बाळ घेतलं, पोटीतलं असं बाळ घेतलं आणि ते बाळ शिवाजी महाराजांच्या मांडीवर दिलं आणि सांगितलं तुमचं वैर माझ्याशी आहे, या लेकराला काही करू नका. महाराजांनी बाळाकडे पाहिलं आणि शिवाजी महाराज म्हणले हा मांडीवर आहे तो माझा भाचा आहे, आजपासून तू माझी बहीण आहेस. आणि कुठलीच बहीण आणि कुठलाच भाऊ एकमेकाच्या जीवावर उठत नाही, हा विचार महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना दिला. चला पुढं. त्या बाईला इतका आनंद वाटला ना तर त्या कर्नाटक राज्यामध्ये धारवाड नावाच्या तालुक्यामध्ये मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये एक चित्र काढलेलं आहे, भिंतीवरचं भिंतीचित्र आहे. आणि ते भिंतीचित्र म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांचं दुसरं स्मारक झालं. मला सांगायचंय काय, हे स्मारक का उभी करायची? तुम्ही सांगितलं महात्मा फुल्यांचं स्मारक बांध असं माझ्या बापानं सांगितलं आणि मी एका रात्रीमध्ये महात्मा फुल्यांचं स्मारक बांधलं. आई वडिलांच्या हाताने त्याचं उद्घाटन केलं. माझ्याकडे बघा मी जे वाक्य बोलतोय ते मन लावून ऐका. महात्मा फुल्यांच्या वडिलांची इच्छा होती महात्मा फुल्यांनी शिकलं नाही पाहिजे, त्यांनी माळ्याचा धंदा केला पाहिजे. शिकलेलं पोरग पुन्हा वायाला. त्या काळाची संस्कृती. काही लोकांनी महात्मा फुल्यांच्या वडिलांना असं फितवलं होतं, पण महात्मा फुल्यांनी बापाची माफी मागितली होती, शिक्षण घेतलं होतं आणि पुढच्या काळामध्ये त्याच बापाला महात्मा फुल्यांचा सगळ्यात जास्त अभिमान वाटला होता. महात्मा फुल्यांचं स्मारक होणं, शिवाजी महाराजांचं स्मारक होणं, बाबासाहेबांचं स्मारक होणं. ज्या राजानं बंधुप्रेम शिकवलं तिथंच बंधूचं प्रेम नसेल आणि तिथं रामकथा होत असेल तर त्याच्यातून काही फलश्रुती होणार नाही. तुम्ही तिघं भाऊ आपल्या आईच्या डोळ्यासमोर बाप आता निघून गेल्याच्या नंतर त्या बापाच्या संस्काराचा विजय करून जर तुम्ही तुमच्या आईला सुख दिलं ना तर आज इथं कीर्तन झालं याचं सार्थकीकरण. आपला स्पष्ट स्वभाव. रामायण काय शिकवतं? आम्ही रामायणातल्या बारक्या गोष्टी ऐकल्यात. सीता पळवून नेली, लंका जाळली, रावणाचं हे केलं ते केलं. नाही, रामायण बारकाईनं वाचलं पाहिजे साहेब. माझा चिकित्सेचा विषय, माझ्या पीएचडीच्या प्रबंधामधले पहिले 2 प्रकरणामध्ये मी रामायणाचा काही सार टाकलेला आहे, तो मुद्दाम टाकलाय. ती पीएचडी करत असताना नामदेव शास्त्रींकडे जाऊन ते मुद्दामून करून घेणार आहे मी. ऐका केदार सर, तुम्हाला म्हणून सांगतो काय रामायणातलं वेगळेपण. काय रामायणातलं वेगळेपण? प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. चुळबुळ करू नका, फक्त काही मिनिटात थांबणार आहे मी. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्याच्या नंतर वनामध्ये जाऊन पोहोचले. वनामध्ये जाऊन पोहोचल्याबरोबर आपण एखाद्या वनात गेल्याच्या नंतर जसा फॉरेस्ट अधिकारी भेटायला येतो ना तसं वनात गेल्याबरोबर वनाची देवी, तिला वनमाता म्हणतात, ती वनमाता प्रसन्न झाली. वनमातेनं हात जोडला आणि प्रभू रामचंद्राला वनमाता म्हणली, प्रभू तुम्ही 14 वर्ष इथं राहणार आहेत, तुम्हाला मी काय सेवा करू? प्रभू रामचंद्र म्हणले, माझी सेवा काहीच करू नको, मी ज्या रस्त्यानं चालत आलो ना त्या रस्त्यावरचे काठे तेवढे उचलून बाजूला कर. वनमाता म्हणली 14 वर्षानं परत जायचंय, रस्ता बी पाय वाटेचा आहे, रस्ता राहते का हायवे येते का पूल जाते काय माहिती, कशामुळे तिथले काठे उचलायचे? तुम्हाला तर परत जायचं नाही. हे प्रभू रामचंद्र म्हणले, मला परत जायचं नाही, पण मी आलोय म्हणजे मला शोधत माझा भरत येणार म्हणून ते काठे उचल. भरत येणार म्हणजे येणार म्हणून काठे उचल. प्रभू रामचंद्राला वनमातेनं दुसरा प्रश्न केलाय साहेब, नाजूक प्रश्न, ज्याला समजला त्याला समजला. वनमाता म्हणली, तुमचा भरत एवढा नाजूक आहे का की त्याच्या पायात काटा मोडला तर त्याच्या डोळ्यात पाणी? वनमातेला प्रभू रामचंद्र म्हणले, माझा भरत नाजूक नाही, चतुरंगी सेनेचा प्रतिनिधी आहे, अयोध्येचा राजा आहे, त्याच्या छातीवर इंद्राचं शस्त्र सुद्धा तुटतं एवढा तो बलाढ्य योद्धा आहे, मग काटे का काढायचे? आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, भरताच्या डोळ्यात काटा मोडला म्हणून पाणी येणार नाही,
हाच काटा माझ्या दादाच्या पायात मोडला, हा विचार करून भरताच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हे रामायण आहे साहेब, हे रामायण आहे. आम्हाला इथपर्यंत कधी समजलंच नाही, ते समजावं आणि अशाच सोहळ्याच्या निमित्तानं हे कीर्तन व्हावं. खरं तर आपलंही पुण्य बहुधा फलद्रूप झालं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं तसं आपल्याला जर पुण्य कमवायचं असेल तर लांब जायची गरज नाही, सज्जन माणसाच्या जवळ जाऊन बसणं हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे साहेब. साहेब तुम्ही मग बाबासाहेब, मी बाबासाहेबांचा फार मोठा अभ्यासक आहे. आमचं दुर्दैवास आहे, मी जरा जाहीर बोलणारा माणूस आहे, आमचं दुर्दैवास आहे, आमच्यातले काही लोक बाबासाहेबांकडे वैज्ञानिक आणि विपुल दृष्टीने बघतच नाही. बाबासाहेबांनी इतका गाथेचा बारकाईनं अभ्यास कोणीच केला नाही असं माझं मत आहे. बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, जे पत्रकार आहेत त्यांच्या लक्षात येईल. आणि मूकनायक नावाच्या वर्तमानपत्रात बाबासाहेबांनी तुकारामांचा एक अभंग निवडला. 4.5 अभंगापैकी तीच ओळ कस काय निवडली? आणि तो अभंग असा होता, काय करू आता धरून या भिड निशंक ही तोंड वाजविली. गुगल करा, गुगलवर मूकनायक टाका. मूकनायकाच्या वरच्या वर्तमानपत्राची टॅगलाईन असते ना, टॅगलाईन जशी एबीपी माझाची उघडा डोळे बघा नीट, तशी टॅगलाईन होती बाबासाहेबांची, काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजविले. साहेब मी त्या परंपरेचा किंवा मी त्या विचारांचा माणूस आहे. मुंबईमध्ये पनवेल हायवेला गाडगे बाबांचं कीर्तन चालू होतं, गाडगे बाबांचं. आणि गाडगे बाबा सोबत विदर्भातून पंजाबराव देशमुख आपल्याला माहित असतील, ज्यांचं आता पीकेबी म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला शहरामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हा किस्सा ज्याला समजला कीर्तनातून तेवढा समजेल. बाबा गाडगे महाराज कीर्तनाला उभे राहिले, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला नामचिंतनामध्ये बाबा गाडगे महाराजांनी कीर्तन सुरू केलं. आणि कीर्तनामध्ये तल्लीन झालेले गाडगे महाराज म्हणले, तुम्हाला देव पाहायचाय का? तुम्हाला देव पाहायचाय का? तुम्हाला देव पाहायचाय का? आणि सगळे लोक देव पाहायचा म्हणल्यास कोण नाही म्हणणार आहे साहेब? हो म्हणतात लोक, हो मला देव पाहायचा आहे. आणि त्या कीर्तनामध्ये मागच्या कोपऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुटाबुटात बसलेले होते. आणि गाडगे महाराजांनी चालू कीर्तनामध्ये बाबासाहेबांना उभं केलं. बाबासाहेब उभे राहिले आणि गाडगे महाराज म्हणले, तुम्हाला जर देव पाहायचा असेल ना तर हा देव पहा ज्यांनी सर्वसामान्य माणसाला शिक्षणाच्या प्रवाहातून माणसात आणलं, तो देव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. का? कारण जे काम बाबासाहेबांनी केलं, जे काम महापुरुषांनी केलं ना, ते काम या जगाला सज्जनतेची व्याख्या देणारं काम आहे. सज्जनतेची व्याख्या देणारं काम. मी परत बोलेल, आमच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरी बोलायचं झालं, गळ्यात टपुऱ्या माळ घातल्या, बुक्का लावला, अंगावर भगवं वस्त्र धारण केलं आणि अंगामध्ये जर राख रांगोळी लावून घेतली ना तर तो साधू होईल असं सांगता येत नाही. ऐसे कैसे झाले भोनू कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. परंतु समाजाचा उद्धार करण्यासाठी